या दोघाच्या प्रेम प्रकरणाच्या माध्यमातून संपूर्ण दलित समाजाला टार्गेट करण्यात आलं। बौद्ध शेतकऱ्याने 12 महिने मुलासारखं लेकरासारखं त्या उसाला जपलेला आहे, परंतु गावातील मनोवादी विचारसरणीच्या व्यवस्थेच्या लोकांनी त्यांचा ऊस जाळून त्यांची आज आर्थिक हानी केलेली आहे। ते मुंबईला निघून गेले म्हणून वाचले, पण ते जर या गावातल्या जातीवाद्यांना सापडले असते तर ऑनर किलिंग सारखं महाराष्ट्राला हादरून टाकणारं प्रकरण घडलं असतं। पण आमच्या समाजाच्या आया बहिणीला त्या ठिकाणी धरपकड करण्याचं काम सुद्धा केलं। या जातीवाद्याला हिंमत कुठून आली? यांचा मास्टरमाइंड राजेश टोपे आहे का? यांचा मास्टरमाइंड हिकमत उडान आहे का? कोण लोकप्रतिनिधी यांना पाठीशी घालतोय? त्या दोघांनाही मारून टाकलं असतं, त्याच ऊसामध्ये जिवंत जाळलं असतं अशी परिस्थिती आहे। कारखाना उडानचा, कारखाना टोपेंचा, तरी सुद्धा टोळी पाठवून हा ऊस कारखान्यात आपल्या न्यावा आणि दलितांना न्याय देण्याची निदान भूमिका तरी दाखवावी, असं सुद्धा झालेलं नाही। जालन्यातील घनसावंगी येथील तहसील कार्यालयावर आज हा मोर्चा काढण्यात आलेला आहे। खरं तर भोगाव येथील काही बौद्ध समाज बांधवांच्या उसाला जे आहे ते काही समाजकंटकांनी आग लावलेली होती आणि त्याच निषेधार्थ आज हा मोर्चा काढण्यात आलेला आहे। अशा पद्धतीनं या ठिकाणी मोठ्या संख्येने बौद्ध समाज बांधव या ठिकाणी सामील झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। मोठ्या प्रमाणात खरं तर हा मोर्चा तहसील कार्यालयावर काढण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। एकंदरीत आपण पाहू शकता सध्या या जे मोर्चा आहे त्या मोर्चामध्ये दीपक केदार देखील सामील झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। मोठ्या संख्येने या ठिकाणी खरं तर मोर्चा चालू असल्याचं एकंदरीत आपल्याला पाहू शकता। मोठ्या संख्येने वंचित बहुजन आघाडी किंवा पॅनल सेनेच्या वतीने देखील हा मोर्चा करण्यात आलेला आहे। मोठ्या संख्येने या ठिकाणी महिला देखील सहभागी असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। एकंदरीत आपण पाहू शकता मोर्चा जो आहे तो सध्या तहसील कार्यालयावर आल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। नेमकं काय मागणी आहे या संदर्भात जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत काही कार्यकर्ते आहेत, त्यांच्याकडून बघावून घ्या। दादा, काय नेमकी मागणी आहे, काय सांगाल? या प्रसंगी वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं तहसील कार्यालयावर निदर्शनाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। त्या भोगावच्या बौद्ध शेतकऱ्यांना न्याय मिळाला नाही म्हणून वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं तहसील कार्यालयावर शांततेच्या मार्गाने धरणे निदर्शनाचं आयोजन केलेलं आहे। काल माननीय तहसीलदार साहेब, पोलीस स्टेशन तीर्थपुरीचे PI साहेब, पोलीस प्रशासन आणि महसूल प्रशासन यांनी जाऊन तातडीची भेट देऊन कारखानदाराला सूचना देऊन सुद्धा कारखानदाराने त्या बौद्ध समाजाचा ऊस न्यायला टाळाटाळ केली म्हणून नाईलाजाने तहसील कार्यालयासमोर आज शांततेच्या मार्गाने धरणे आंदोलनाचं निवेदन करण्यात आलेलं आहे। या प्रसंगी वंचित बहुजन आघाडीचे आमचे मराठवाड्याचे उपाध्यक्ष आदरणीय दीपकराव डोके, जिल्ह्याचे सन्माननीय अध्यक्ष रामप्रसाद थोरात सर, आमचे ज्येष्ठ नेते माननीय चोखाजी नाना सौंदर्य, सर्व सन्मान्य तालुक्याचे सन्मान्य अध्यक्ष समाधान तोडके, बाबासाहेब सोनवणे, बाबासाहेब गालफडे यांच्यासह भोगाव मधील सर्व महिला भगिनी, सर्व वडीलधारे मान्य सर्व या प्रसंगी शांततेच्या मार्गाने आंदोलन करण्यास आलेले आहेत। तरी प्रशासनाला आमची एवढीच विनंती आहे की या बौद्ध शेतकऱ्याने 12 महिने मुलासारखं लेकरासारखं त्या उसाला जपलेला आहे, परंतु गावातील मनोवादी विचारसरणीच्या व्यवस्थेच्या लोकांनी त्यांचा ऊस जाळून त्यांची आज आर्थिक हानी केलेली आहे। त्यांना ताबडतोब त्यांची नुकसान भरपाई मिळाली पाहिजे, नसता यापुढे आम्ही अधिक आंदोलन करू, एवढा या निमित्तानं वंचित बहुजन आघाडीच्या वतीने शासनाला आम्ही निवेदन करतोय। यापुढे तातडीने तुम्ही या शेतकऱ्याला न्याय द्यावा, अन्यथा उग्र आंदोलन आमचं असेल पुढचं। निश्चित आपण पाहिलं तर मोठ्या प्रमाणात ऊस आहे या ठिकाणी जाण्यात आलेला होता। दीपक केदार भाई, काय सांगाल सध्या, काय मागणी होती, काय सांगाल? एक दलित मुलगा आणि एक दलित मुलगी, सवर्ण मुलगी, या दोघाच्या प्रेम प्रकरणाच्या माध्यमातून संपूर्ण दलित समाजाला टार्गेट करण्यात आलं आणि रागाच्या भरामध्ये सुदैवाने ते दोघंही सज्ञान आहेत आणि त्यांनी रीतसर लग्न सुद्धा केलंय। पोलिसांनी त्यांना संरक्षण सुद्धा दिलंय। ते मुंबईला निघून गेले म्हणून वाचले, पण ते जर या गावातल्या जातीवाद्यांना सापडले असते
तर ऑनर किलिंग सारखं महाराष्ट्राला हादरून टाकणारं प्रकरण घडलं असतं. त्या दोघांनाही मारून टाकलं असतं आणि त्याच ऊसामध्ये जिवंत जाळलं असतं अशी परिस्थिती आहे. ज्या कुणावर या जातीवाद्यावर FIR झालेली आहे ते अनेक वर्षांपासून त्या ठिकाणी जातीवाद करतात, समाजाला टार्गेट करतात. सुप्रीम कोर्टाचं जजमेंट आहे की त्या ठिकाणी जर मुलगा आणि मुलगी सज्ञान असेल तर ते लग्न करू शकतात आणि त्या संरक्षणाच्या अंतर्गत त्यांनी लग्न केलेलं आहे. त्यानंतर समग्र दलित समाजाला टार्गेट करण्याचं कारण काय? या जातीवादाला हिंमत कुठून आली? यांचा मास्टरमाइंड राजेश टोपे आहे का? यांचा मास्टरमाइंड हिकमत उडान आहे का? कोण लोकप्रतिनिधी यांना पाठीशी घालतोय? त्याच्यामुळे याला कुणीतरी मुख्य बळ दिल्याशिवाय या ठिकाणी ही घटना घडलेली नाही, लक्षात ठेवा. त्याच्यामुळे हे जातीवाद्यांनी आमचा पूर्ण समाजाचा ऊस जाळून टाकलाय. ऊसाचा मोबदला मिळावा हा संघर्ष तर बाजूलाच राहिला, पण आमच्या समाजाच्या आया बहिणीला त्या ठिकाणी धरपकड करण्याचं काम सुद्धा केलं. म्हणजे मोठ्या प्रमाणात हल्ला करण्याचं नियोजन त्या ठिकाणी होतं. आणि एकंदरीत बघता इथल्या लोकप्रतिनिधीने कसलीही दलितांबद्दल आस्था दाखवलेली नाही. हे आमदार उडान आतापर्यंत आमच्या समाजाला भेटायला आले नाहीत. हे प्रकरण राज्यव्यापी झालंय, मी धावत पळत आलोय, तरी सुद्धा आमच्या आया बहिणीकडे हा आमदार भेटायला येत नाही, त्यांचं नुकसान भरपाई करत नाही. कारखाना उडानचा, कारखाना टोपेंचा, तरी सुद्धा टोळी पाठवून हा ऊस कारखान्यात आपल्या न्यावा आणि दलितांना न्याय देण्याची निदान भूमिका तरी दाखवावी, असं सुद्धा झालेलं नाही. म्हणून आज तहसीलवर आम्ही सर्व पक्ष संघटना या ठिकाणी आलेलो आहेत, समाजाला घेऊन आलेलो आहेत. ही प्राथमिक या ठिकाणची एक नोंद आहे. जर का येणाऱ्या 24 तासामध्ये समाजाला न्याय मिळाला नाही, तिथल्या PI पवार मॅडम यांचे आम्ही आभारी आहेत की त्यांनी कसलाही विलंब न करता FIR दाखल केला. परंतु कुठंतरी पोलिसांवरती दबाव आहे, आरोपी गावात फिरत असून सुद्धा अद्याप एकही अटक झाला नाही. त्याच्यामुळे हे आंदोलन होता क्षणी त्यांना अटक झाली पाहिजे आणि या आमच्या SC ST ऍक्टच्या अंतर्गत नियम 2016ला जो नियम बनवला त्याच्यात 100% भरपाई आमची ऊसाची त्या ठिकाणी मिळाली पाहिजे. जवळपास 56 लाखाचं त्या ठिकाणी नुकसान झालंय आणि या 15 दिवसात अंतरिम इमिडिएटली रिलीफ जी आहे ती खात्यावर आमच्या दलितांच्या पडली पाहिजे, ही सुद्धा मागणी या ठिकाणी घेऊन आलोत. आणि हे सगळे आरोपी यांचं बॅकग्राऊंड काढावं, यांनी याच्या आधी काय जातीवाद केला काढावा आणि त्यांच्यावर जर दलितांना जाळण्याची जर हिंमत करत असतील तर त्यांना असणारं मोक्यासारख्या कारवाईमध्ये सुद्धा घ्यावं, ही मागणी या ठिकाणी करायला आलोत. आजचं आंदोलन हे प्राथमिक आहे, तातडीचं आहे. जर उद्या न्याय नाही मिळाला तर आम्ही त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जालन्यामध्ये मोर्चा काढल्याशिवाय राहणार नाही आणि हा मुद्दा राज्यव्यापी केल्याशिवाय राहणार नाही. राज्य सरकार आणि मुख्यमंत्री, गृहमंत्री, अनुसूचित जाती जमाती आयोग, महिला आयोग यांनी तात्काळ दखल घ्यावी आणि आमच्या सगळ्या या बौद्ध बांधवांना पोलीस संरक्षण सुद्धा कायद्यातलं द्यावं, ही सुद्धा मागणी या ठिकाणी आम्ही करतोय. लवकरात लवकर जर आरोपीला अटक झाली नाही तर त्या ठिकाणी आम्ही जालन्याला मोर्चा काढू. निश्चित आपण पाहिलं तर कुठेतरी लवकरात लवकर जे आरोपी यातील आहे की त्यांना लवकरात लवकर पकडण्याची मागणी जी आहे ती दीपक केदार यांनी केलेली आहे. आता या सद्यस्थितीमध्ये हा मोर्चा तहसील कार्यालयात आलेला आहे.